पीडित मुलीला अमानुष अशी मारहाण झाल्यानंतर मनसेचे नेते अविनाश जाधव ह्या मुलीच्या घरी आलेले आहे आणि आपण त्यांची चर्चा करूया। सर, जी मुलगी आहे तिला अमानुष मारहाण केलेली आहे, आपण तिला भेटण्यासाठी आलेले आहेत, काय तिच्याशी चर्चा झालेली आहे? मी त्या मुलीला भेटलो आणि त्या मुलीला पाहिल्याच्या नंतर मला खरंच वाईट वाटलं की त्या मुलीची जी काही शारीरिक परिस्थिती आहे त्यानंतर जर तिला अशा प्रकारे मारला असेल तर ती जर काय झालं पाहिजे होतं। खरं तर ज्या लाताबुक्क्याने तिला मारलं आहे आणि त्या मुलीला पाहिल्याच्या नंतर मला असं वाटलं हिने झेललं कसं एवढं सगळं आणि जिवंत कशी आहे त्याच्यानंतर। खूप वाईटरित्याने त्यांनी त्याला मारलं आहे आणि हा हार्डकोर क्रिमिनल आहे। त्याच्या फेसबुक पेजला तो तलवारी बिलवारी घेऊन फिरतानाचे त्याचे फोटो आहेत। सो मला असं वाटतं की हा क्रिमिनल आहे आणि मला भीती आहे, कारण मला काही लोकांनी सांगितलं की तो ह्या भागातला नवीन आहे। जर असा असेल तर हा UP बिहारला काही क्राईम करून इथे आलेला नाही आहे ना, अशी देखील भीती मनामध्ये आहे। सो उद्या जर या मुलाने या मुलींच्या बाबतीत काय वाईट केलं, यांच्या कुटुंबियांच्या बाबतीत काय वाईट केलं, कारण ह्या मुलीला आई वडील नाहीत, 3 बहिणी आहेत आणि त्या तिघी मिळून एकत्र काम करतात आणि स्वतःचं घर चालवतात। तर त्या मुलीच्या देखील जीवाला याच्या बाबतीत धोका आहे। मी पोलिसांना विनंती केलेली आहे की त्याला ताबडतोब अटक करावी आणि त्याच्यावर योग्य ती कारवाई करावी। 22 तास उलटून गेलेले आहे, मात्र अजून पोलिस म्हणतात की शोध सुरू आहे। आपण काय सांगाल की मनसे स्टाईलनी आपण त्यांना शोधणार असं त्या मुलीला म्हणलेलं आणि काय मनसे स्टाईलनी शोधा हे बघा, आता आम्हाला त्याचं घर माहिती आहे, त्याचं ऑफिस माहिती आहे, बरोबर आहे। आम्हाला ज्या काही माहिती गोळा करायची होती ती आम्ही केली। आमच्या महाराष्ट्र सैनिकांनी इथल्या ह्या भागात राहणारे आमचे जेवढे पदाधिकारी आहेत ते तर ऑलरेडी शोधताच आहेत, बरोबर। माझं मत आहे की ह्या गोष्टी आम्हाला करायला लागू नये। महाराष्ट्र पोलिसांवर आम्हाला पूर्ण विश्वास आहे, आम्हाला पूर्ण खात्री आहे की ते योग्य तो त्या मुलीला न्याय मिळवून देतील आणि त्याच्यानंतर काही गरज लागली तर आम्ही महाराष्ट्र सैनिक म्हणून रस्त्यावर उतरायला तयार आहोत। प्रकृती पण तिची खालावलेली आहे, आपण तिला हॉस्पिटलमध्ये पूर्ण खर्च करणार तसं आपण मी सांगितलेलं। मला असं वाटतं की त्या मुलीला पाहिल्याच्या नंतर मला जे काही वाटलं ते असं होतं की हिला मेडिकलची गरज आहे, कारण कालपासून ती त्याच कपड्यामध्ये तिथे बसलेली आहे त्या जागेवर आणि तिने मला जे सांगितलं तिचे पाय काळे पडले आहेत, छाती काळी पडलेली आहे, पाठ काळी पडलेली आहे। सो तिला इमर्जन्सी मेडिकलची गरज होती म्हणून ती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडनं आम्ही दिली आहे आणि तिच्या घरची परिस्थिती पाहिल्याच्या नंतर ती डॉक्टरकडे का गेली नसावी याचा एक प्रत्यय आला की परिस्थितीमुळे ती बहुतेक डॉक्टरकडे गेली नसावी। सो तिला आता आम्ही ती खात्री दिलेली आहे, तू पैशाची काही काळजी करू नकोस, आम्ही तुझ्यासोबत आहोत, जो काय मेडिकलचा खर्च होईल तो आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून उचलू। राज ठाकरेंनी आपण म्हटलेलं की राज ठाकरेंनी हे सर्व कृत्य पाहिलेलं आहे, मारहाणीचं वगैरे, आपल्याला काय सूचना दिलेल्या आहेत का? मला वाटतं मला साहेबांनी त्या मुलीला भेटायला सांगितलेलं आहे, तिची चौकशी करायला सांगितलेली आहे आणि तिला जी काही मदत लागेल ती मदत सन्माननीय साहेबांनी मला करायला सांगितले। तो आम्ही ती मदत तिला आता सुरू केलेली आहे करायची। मुलगी स्वतः म्हणते की आमच्या हातात द्या म्हणून, कारण की त्या मुलीला एवढा अमानुष असं मारलेलं आहे। सांगू का, त्या मुलीकडे बघून तिच्या हातात देऊन काय होणार नाही, कारण ती स्वतःच कामाला कशी जाते असा प्रश्न आहे तिच्याकडे पाहिल्याच्या नंतर। म्हणजे परिस्थिती काय करायला लावते हे त्या मुलीकडे बघितल्याच्या नंतर कळतं आणि परिस्थिती वाईट असेल तर काय भोगावं लागतं हे सगळं या कुटुंबाकडे पाहिल्याच्या नंतर आपल्याला पाहायला मिळतं। त्यामुळे तिचा तो राग आहे, रोष आहे की मला अशा प्रकारे का मारलं, माझी कुठलीच चुकी नव्हती। सो तो राग आहे तिचा आणि त्या रागातनं ते आले आणि मला त्या उत्तर भारतीय नेत्यांना म्हणायचं आहे ज्यांच्या कोणाच्या इथे एक कानाखाली मारली का जे तिकडे बोंबलत फिरतात ना, ट्विट करतात आमच्या नावाने, आम्ही किती वाईट आहोत, आम्ही किती देशद्रोही आहोत, त्यांनी आता यांच्या बाबतीत काय बोलावं? आम्ही आजपर्यंत कुठल्या मुलीला मारलेलं नाही आहे, कुठल्या महिलेवर हात नाही उचलला आहे। ज्या पद्धतीने त्या मुलीला मारलं आहे ना त्याने, तर बघू ना आता यांच्या डोक्यात किती राग तयार होतो या सगळ्या गोष्टीचा। कल्याणमध्ये वारंवार परप्रांतीय हा मुद्दा येतोय आणि मनसे ह्यामुळे आक्रमक असते, काय सांगा? खरं तर इथल्या राजकीय नेत्यांचा हा दोष आहे, त्यांनी त्यांचे मतदारसंघ उभं करण्यासाठी ह्या सगळ्यांना इथे स्थायिक केलेलं आहे आणि त्यांना माहिती आहे की आम्ही काही चुकी केली तरी हे लाचट राजकीय नेते जे मतासाठी उपाशी असतात ते आम्हाला मदत करतीलच। त्यांचा जो हे लोक आम्हाला मदत करतील जो कॉन्फिडन्स आहे ना, त्यातून मराठी माणूस मार खातोय आणि आता आमचं काम आहे, आम्ही जागृत करायचा प्रयत्न करतोय। जिथे जिथे मराठी माणसावर अन्याय होतो त्यावेळेला आम्ही तिथे उभे असतो। नक्कीच मराठी माणसावरती अन्याय होईल तिकडे मनसे उभे राहणार आहे। कॅमेरामन दिनेश जाधवसह आतिश भट, झी मीडिया, कल्याण।